नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सांगलीमधून श्री बंगला हडको कॉलनी सांगली या ठिकाणी आपण आलेले आहोत. कादंबरी महेश लोंढे या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला तर जाऊन भेटूया लोंढे कुटुंबाला आणि बोलतं करूया. या उखाणा. सुशिक्षित माझे आईवडील, प्रेमळ माझे सासू सासरे, ननंदीर हौशी, महेश रावांचे नाव घेते होम मिनिस्टर या दिवशी. कसं वाटतंय हो महेशराव? छान वाटतंय. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी, ही जाऊबाई, ही माझी आई, हे माझे सासरे, हे सगळे माझे फ्रेंड सर्कल आहे. हा माझा मुलगा. अरे वा. हा माझा भाचा, ही माझी आजी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा तुमची? माझी राणी सरस्वती. कुठे आली? सांगलीमध्येच. सांगली. हो. आई बाबा काय करायचे? आई बाबा म्हणजे मम्मी आमची होमिओपॅथिक डॉक्टरचा कोर्स झाला होता मम्मीचा. मग त्या म्हणजे होम डिलिव्हरी देत होत्या आणि पप्पा असतात ते शेतीची कामं करत होते. किती जण होता घरी? जॉईंट फॅमिली होती, पण काही कारणास्तव मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे मम्मी पप्पांमध्ये आम्ही खूप लहानपणीच इकडे शिफ्ट झालो. मम्मीच्या माहेरी, हे सांगली मम्मीचं माहेर आहे. म्हणजे जरी मी 6वीत असताना मी इकडे आले होते. सांगलीत? हां, सांगलीत असताना. तुमचं बालपण कुठलं? सांगली. सांगलीत. तुमच्या घरी कोण कोण होतं? आम्ही चौघजण, मी, पप्पा, मम्मी आणि भाऊ. आणि शाळा कुठली? शाळा नव महाराष्ट्र हायस्कूल इथं समोर आहे लक्ष्मी. सांगलीतच. हो. कसं गेलं बालपण? बालपण गेलं थोडं जरा ह्याच्यात, म्हणजे घरी परिस्थितीत गेलं तर खूप. हो का? उत्पन्नाचं साधन काय होतं तेव्हा? म्हणजे कसं पप्पांना MIDCत जॉबला आहेत पप्पा आमचे, त्यामुळे त्यांना पगार कमी आणि तेव्हाची परिस्थिती पण एवढी नव्हती. आमचं शिक्षण घरातलं त्यामुळे एवढी परिस्थिती नव्हती. शाळा कुठपर्यंत केली तुम्ही? माझं ग्रॅज्युएशन पुढे सांगलीतच? सांगलीतच. मथुबाई कन्या गरवारी गरवारी हायस्कूल आहे ना, त्यांचंच कॉलेज आहे, तिथं मी ॲडमिशन घेतलं. आणि तुम्ही? माझी 10वी झाली. 10वी झाली आहे. वा. मग कधीची ओळख दोघांची? आमची ओळख म्हणजे आमचे मामा त्यांच्या घरी येत होती. कशाला हो? तुम्ही कशाला? येत होते म्हणजे आमचे घरचे रिलेशन होते, शेजारीच मी राहत होते त्यांच्या, आणि येणं जाणं होतं. मग ते असंच एक दिवशी काय झालं की चल माझ्या बहिणीच्या घरी जायचं आहे म्हणून त्यांनी चालले होते. मग मला म्हणले चल तू पण. मग मी त्यांच्याबरोबर तुम्हाला आले. कोणी सांगितलं काय ते माझ्यावरच चल म्हणून? म्हणजे त्यांचे मामा आहेत ना, ते मला म्हटले की मामा बोलले? मामा बोलले की तू येतेस का आमच्या बरोबर? हा ठीक आहे म्हटलं, मी पण येते. चला मग त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीत बसून मी पण आले. कुठे? त्यांच्या घरी. यांच्या घरी? हा, इथं आलती. इथे? हो, इथं आले होते मी फर्स्ट टाइम. काय होतं तेव्हा इकडे? काही नव्हतं. मग? त्यांनी त्यांच्या मम्मीने कांदे पोहे करून ठेवली होती, मस्तपैकी आले, खाल्ले. त्यावेळी फर्स्ट कनेक्शन त्यांचं माझं झालं. कनेक्शन? हा, त्यावेळी त्यांनी बघितलं बरं का, त्यांनी फक्त मला बघितलं. असं काही नव्हतं प्लॅनिंग की त्यांनी मला असं काही विचारले किंवा माझ्याबद्दल काही असं काही आलं नव्हतं, पण त्यांनी फर्स्ट टाइम मला बघितलं होतं. काय झालं? जे फर्स्ट इम्प्रेशन हे लास्ट इम्प्रेशन असते तसं झालं. आणि काय झालं? मग मी काय केलं, आमची मामीला आत बोलवलं. मामी ही कोण आहे? ती म्हणजे असे आमच्या ओळखीचे आहेत. ठीक आहे म्हणजे काय बोललो नाही. मग तिथून मग जरा हळूहळू हिच्या घरी बाहेर जायचं, हिच्या दारात. कसं काय? कशाला? असंच हिला बघायला. तुम्हाला कळत होते तुमच्या दरवाज्यात येत आहेत ते? मागं मागं येत होते, कळत होतं. कॉलेजला जाऊते, बाजारात जाऊते, असे येत होते मागं. मग तुम्ही का बघत होता ऍक्च्युली त्यांच्याकडे? ह्यांची बहीण आहे ना, ह्यांची बहीण आहे ती आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो. ते सगळं ठीक आहे, तुम्ही यांच्याकडे का बघत होता? असं ते सगळं सहज हे ओळखीच आहे. बहिणी म्हणजे माझ्या फ्रेंडचा भाऊ आहे हे मला माहित होतं ना. हा. आता बघायला लागलं म्हणल्यावर बघणारच की मी. तसं कसं बरं? तुम्ही काय सकाळी उठले की कामाला लागायचे का तिकडे? नाही तसं नाही. मग तसं नाही काय, तसंच तर आहे. मग कधी कोणी प्रपोज केलं तुम्हाला? मी प्रपोज ह्यानीच केलं मला हा. फर्स्ट टाइम. पण या प्रपोज केलं म्हणजे त्यात पण एक मस्तच मजा. कशी माहिती का, यांच्या मामाच्या घरी मी गेलते की नाही, त्यावेळेला असंच गेले होते अचानक. त्यावेळेला आजचे सासू म्हणजे आमच्या पप्पा सासऱ्यांची आई त्या आल्या होत्या आणि त्या बसल्या होत्या सहज. त्यांचं काहीतरी फॅमिली फंक्शन होतं म्हणून आल्या होत्या. त्या सहज बसल्या होत्या आणि मला पण काही माहित नव्हतं. मग अचानकच म्हणले, अगं आजी हे बघ ना, ती मुलगी आहे ना, ती तुझी सून आहे बघ. मी असं हे पण बोलले? हा डायरेक्ट म्हणले. मग मी पण
मला असला राग आलता आणि एकदम मला घाम फुटला होता. मी तिथं पळूनच गेले, 2 मिनिटं थांबलेच नाही. राग आला होता की घाम फुटला होता? घाम फुटला तर होताच आणि राग पण आला होता. असं कसं तू सांगशील, असं कसं काय केलंस तू, म्हणून मला खूप बरोबर राग आहे आला असं होता. काय मग? हा. पण मग तुम्ही त्यांना काय बोलले नाही तेव्हा? आजी आमची बघत होती ना. होय ना? हा, छान एकदम मस्त मस्त म्हणून त्यावर मी सटकून आलेच, पळून आले मी घराकडे. पण मग रागवायचं काय, खुश तर झाला होता खुश तुम्ही. तर काहीच नाही, सांगू नको म्हटलं होतं ना, थोडे दिवस थांब म्हटलं होतं. कुणालाच तुझ्या पण घरी सांगू नको, माझ्याही घरी सांगू नको म्हटलं. मग काय सांगितलं तर काय झालं त्या? असं अचानकच असं हे बघ तुझी सून म्हणून. मग काय लाऊडस्पीकर लावून सांगायला पाहिजे? नाहीच, नकोच खरं, माझी इच्छाच नव्हती आता लगेच सांगू नकोस म्हणून. मला खूप भीती वाटली होती पण त्यावेळेला. तुम्ही होकार तर दिलेला होता नाहीच, ना? मी त्यावेळी होकार दिलाच नव्हता. ज्यावेळी फर्स्ट टाइम कळालं त्याच वेळेला ह्यानी तसं सांगितलं प्रपोज. ज्यावेळी मला कळालं की हा ह्यानी माझ्यावर प्रेम करतात, ते त्या क्षणी मला कळालं. अरे बापरे. प्रपोज म्हणजे मला त्यावेळी तसं केलेलं नाहीये. आणि मग तिथनं मी चिडल्यानंतर ज्यावेळी मी लांब लांब राहिलेली, तू बोलूच नको माझ्या संग, तू असं कसं सांगितलंस, फ्रेंड म्हणून मी बोलत होते. नंतर मग माझ्या मागं येणं, भेटणं, बोलणं, कॉलेजमधनं जाणं, कुठं तर आम्ही फ्रेंड सर्कल गेलो होते तिथं येणं, ते त्यातनं म्हणजे वाढत वाढत फोन करणार सतत. मग मीही राजी झाले. मग मी का? येस म्हणून सांगितलं. का? मग त्याला इम्प्रेशन पडलं. मागे आलं की इम्प्रेशन पडतं. येस. काय हो, तुम्हाला अंदाज होता होकार येणार? होय. का का का? क्लिअर सांगतानाच सांगितलेलं, बाहेर कुठं लग्न केलं असतं की येऊन तुझ्या लग्नात दंगा करणार. असं तुम्ही सांगितलं होतं? त्यामुळे बाहेर जायचं चान्सच नव्हता ना कुठं. तू लग्न केलीस तर बघ, लग्न मोडणार, मी तुझ्या नवऱ्याला मारणार, असं बाबा, खूप बाबा. केलं ती. काय एवढं प्रेम करत होता? हा, किती वर्ष झाली मग? मग होकार कधी दिला तुम्ही? 3 वर्षांनी दिली. 3 वर्षांनी दिला मी होकार. 3 वर्ष? हो. 3 वर्ष तुम्ही मागे मागे फिरत होते हो. आणि तेवढ्यात समजा तुमचंच दुसरीकडे लग्न झालं मग असतं तर? तसं नव्हतं, काय झालं होतं, दोघांना पण बाहेरची स्थळ बघतच होते. मग तरी पण जायचं नाही, बघायचं नाही घरात म्हणायचं. बघणं चालूच होतं, माझ्याही होतं आणि त्यांच्याही होतं. पण मग? हे मधलं आमचं चालूच होतं. पण घरात ज्यावेळी बघितलं त्यावेळी माझ्याही आईला मी सांगितलं की मी महेशशी लग्न करणार, आणि ह्यांनी सांगितले घरात त्यांच्या आईला की मी कादंबरीशी लग्न करणार. मग त्यावेळी फॅमिलीच एकत्रित बसून विचार करून त्यांनीच डिसिजन घेऊन आमच्या दोघांचं लग्न खूप मोठ्याने लावून दिलं. किती वर्ष झाली लग्नाला? 13 कंप्लीट झाले, 14व चालू. कसा स्वभाव आहे त्यांचा? स्वभाव खूप सुंदर आहे. चिडले की कुणाचं ऐकत नाहीत आणि शांत झाले तर मग मी राणीच. म्हणजे त्यांचं सगळं मी ऐकलं. त्यांना जे आवडत नाही त्याच्या सावलीलाही उभं राहायचं नाही, पण त्यांना जे पाहिजे ते सगळं जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित असतं. काय लागेल ते, त्यामुळं त्यांना जे आवडतं ते केलं तर मी ते राणी. कोणाला घाबरतात? ऐकलं का? अहो, माझा आवाजच तसा मोठा आहे, मी ओरडते घरात, त्यामुळे तसं म्हणतात त्यांनी. म्हणजे थरथरतात ते? नाही हो. तुमचं काय म्हणणं आहे? यांचा स्वभाव कसा आहे? तिचा स्वभाव खरंच छान आहे. जे ती सगळ्यांना जे घरात आमच्या जे मिसळून मिळून घेत्या, तिचा म्हणजे असा, म्हणजे माझ्या भाषेत बोलून म्हणजे तिचा नाद करायचं नाही. नाद करायचा नाही, पण रागवत कधीच नाही. त्याचं काय? रागवतात की जर ऐकलं नाही, काय मी केलं नाही काम, तर मग आहे, मग फोन चालूच असतो, कुठं आहेस, लगेच 5 मिनिटात घरात ये. काय हो, दहशतच निर्माण केली तुम्ही. आणि हे दररोज फिरायला घेऊन जातात, कसं वाटतं तुम्हाला? नाही, माझी अपेक्षा नसते की मला दररोज त्यांनी फिरावं न्यावं, पण कधी तर आम्ही माझ्या फॅमिली बरोबर किंवा माझं काही काम असतं पर्सनल तर आम्ही नक्कीच दोघं बाहेर जातो. तुम्ही काय करता? माझं पार्लर आहे. स्वतःच? हो, स्वतःचं पार्लर. एकदम आनंदात आहात? एकदम मस्त. दोन्ही कुटुंब एकदम सुखात हो, आहे? सुखात आहे. याच नोटवरती पहिल्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला घरात ठेवलेली चांदीची अन्नपूर्णा शोधून आणायची आहे. ताटावरून पाटावर. वेळ सुरू झाली. सांगा सगळे कुठे असेल. वेळ 1 मिनिटच आहे. 20 सेकंद झाली, 40 सेकंद राहिली. वाचा तिथून दुसरी चिठ्ठी. हॅपी बर्थडे मंथन, हॅपी बर्थडे मंथन, हॅपी बर्थडे. 40 सेकंद झाली. मछली जल की रानी है. 10, मछली जल की 9, रानी है, फास्ट. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, दगडी खलबत्ता. 1. वेळ. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली, अभिनंदन. तुम्ही कोण यांच्या? मी त्यांची जाऊ बाई.
सांगा त्यांच्याबद्दल. ती खूप मनमिळाव आहे, पण तिला कुठल्याही गोष्टीचं बोलल्यावर पटकन राग येतो. अरे बाप यांच्याकडे द्या. स्वभाव खूप छान आहे, सगळ्याशी जमवून घेते, दुसऱ्याला खूप जीव लावते. तुम्ही फार- कोण? मी मावशी तिची. मावशी. अच्छा, द्या त्यांच्याकडे. तिचा स्वभाव चांगला आहे, सगळ्याला मिळवून घेते, सगळ्याशी गोड बोलून सगळ्या संग राहते. द्या. दोघं पण स्वभावानं चांगले आहेत, हो, हसत खेळत असतात. द्या. तिचा स्वभाव चांगला आहे, होय ना? सगळ्यांनी मन मिळावं आहे, कुणाला काय बोलत नाही, काय नाही, टायमिंगशीर खाणं पिणं सगळं व्यवस्थित. पाठीमागे कोण बोलणार आहे? कादंबरी खूपच मनमिळावे, प्रेमळ आहे. मी तिची मैत्रीण आहे, पण ती सगळ्यांनाच नेहमी मदत करत असते. कोणत्याही बाबतीत आम्हाला अडचण आली तर ती नेहमी मदत करते आम्हाला. बरं, आता या ठिकाणी एका खेळाला सुरुवात करणार आहोत. खेळ सोपा आहे. गाणं सुरू झालं ना की हा एक उशी आहे, ही उशी तुम्ही पुढे पुढे द्यायची. फक्त ती उशी देत असताना गाणं जेव्हा थांबेल तेव्हा ज्यांच्याकडे उशी असणार त्यांना एक छोटीशी शिक्षा त्यांना हा ज्यांच्याकडे उशी आहे हा त्यांच्याकडे. हा आणि त्यांनी जर ती शिक्षा पूर्ण केली तर वहिनी तुम्हाला बक्षीस मिळणार. ओके ठीक आहे. घरातले किती मदतीला धावून येत आहेत बघायचं आहे ओके आपल्याला. ठीक आहे. हा हा? म्युझिक. मामी. एका मिनिटात तुम्हाला 5 फुगे फुगवायचे. तुम्ही जर 5 फुगे फुगवले तर यांना बक्षीस मिळणार आणि तुम्हालाही मिळणार. बघूया, वेळ सुरू झाली. बघूया पहिलं बक्षीस मिळणार का. 20 सेकंद झाली. बघा किती झाली सांगा त्यांना उघडून. 35, 36, 37. मामी फास्ट. 40. बापरे किती फास्ट पडते. 40. बस मामी. हे त्यांनीच गाठ बांधायची, तुम्ही दुसरी नाही मदतीला. 49. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. 3. किती फुगवले? 3. पहिले 2 नुसते तुम्ही हवा मारत होता. म्युझिक. एखाद्या मराठी गाण्यावर नाच करायचा. अभिनंदन अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन अभिनंदन. म्युझिक. शेवटी पूर असलेली 5 गावं सांगा. राजापूर, पंढरपूर, कोल्हापूर, सोलापूर आणि रामपूर. अभिनंदन अभिनंदन. कुठून सुरू झालेलं प्रेम कुठे जाऊन पोहोचलं. हा? बरं, नुसतं प्रेम नाही तर सुरुवातीला धमकी पण होती. हा? हो हो ना. हो. पण आता कसं वाटतंय? आता नाही, आता माझी धमकी असते. होय ग. बरं, यांना न सांगता समजा तुम्ही मित्रांबरोबर 15 दिवस पिकनिकला गेला. इम्पॉसिबल. नाही, का? शक्यच नाही. सांगलीच्या बाहेर जात नाही. का हो? नाही, मलाच घेऊन जायचं. कुठं जायचं नाही, पण मित्रांबरोबर जायला काय हरकत आहे 15 दिवस. मी पण फॅमिली जाते. आहे, फॅमिलीला घेऊन जायचं. नाही पण एक आता प्रत्येकाला पूर्वी मित्र होते नाही तशी जातात ना, बालाजीला वर्षातून वगैरे एकदा जातात. बालाजीला. मित्रांबरोबर. पण Yes. समजा पन्हाळ्याला जायचं झालं 15 दिवस. नाही,
मित्र नाही शाळेतल्या मैत्रिणी हा? नाही काय हो? गेले समजा गेले आणि फोन केला की अचानक आलोय आता मी 8 दिवस येणार नाही ते विषय काय हार्ड होईल ना जरा जरा सुट्टीच नाही मग आल्यानंतर मग काय खरं नाही माहिती आहे त्यांना. काय कराल म्हणजे खरं नाही म्हणजे काय कराल काय नाही दंगाच खूप करते नंतर गप बसते. होय ना मग काय प्रॉब्लेम आहे चांगला होते हो बरोबर. आता तुमच्याबद्दल काही तक्रारी आहे ओके बघूया कोणी कुठले आरोप केले. बर. कामात इतके बिझी असता की कोणाचकडे लक्ष द्यायला वेळ नसतो तुम्हाला. हां पार्लरमुळे तशा काही गोष्टी होतात की एक वेळा क्लायंट आलं ना तर मला घरात लक्ष देणं म्हणजे अशक्य होऊन जातं. तुम्हाला छोट्या गोष्टीचा खूप राग येतो. हो काय लिहिलंय बघा खूप हट्टीपणा आहे. हट्टी पण आहे मान्य करते. काय हो पाहिजे म्हणजे पाहिजे होय ना हां तेव्हा तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे होतं. नंतर गप्प असायला लागतात. खूप राग येतो तुम्हाला. हो सगळ्यांचा आणि तोच तुमच्या आहे का? बोलण्यामुळे ना मन दुखावतात. हो बरोबर. मग त्याच्यावरती काहीतरी व्हायला पाहिजे नाही ना. लगेच मी त्यावर मलमपट्टी करते ना लगेच काय चालू असते. फेशियल फ्री येस खूप मोठ्याने बोलता. तो माझा काय करू वीक पॉइंट आहे ना आवाजच मोठा आहे काय करू त्याला मी. घरातल्यांना झोपू पण देत नाही तुम्ही. नाही मी घरात उठल्या गाडी लावते ना सगळे उठावे म्हणून. हो का विष्णू सहस्रनाम चालू असते उठल्या कुठल्याही गोष्टीवर पटकन रिॲक्ट होता त्यामुळे नुकसान होतं. हां या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. काय नाही रागावर जरा नियंत्रण ठेवेन आणि पटकन रिॲक्ट होते ते होणार नाही जरा विचार करून मग बोलेन. तुमचं काय म्हणणं आहे वहिनीने कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल. स्वभावात म्हणजे पहिला आम्हाला वेळ द्यायला पाहिजे तिने कोणाला आम्हाला घरच्यांना तुम्हाला नाही दिला तरी चालेल नाही पण त्या पटकन रिॲक्ट होतात किंवा रागावतात त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. काय नाही काय जे पाहिजे आहे ते गप द्यायचं आणि गप शांत करून घ्यायचं तिला. वहिनी मगाशी जेवढे आरोप झाले त्या आरोपांबद्दल तुमचं काय स्पष्टीकरण आहे. स्पष्टीकरण आहे म्हणजे काय की मला पार्लर हा माझा बिझनेस असल्या कारणानं अपॉइंटमेंट घेतलेल्या असतात. मग असं शक्य होत नाही की ते काम त्या वेळेत मी कंप्लीट करेनच. अचानक क्लायंट वाढतं मग त्यामुळं जरा दुर्लक्ष होतं की मला घरात वेळ कमी द्यावं. स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करा. नक्कीच करेन. स्वभाव तापट स्वभाव आहे. राग आला की काय बोलते पुढच्याला काही मला कळत नाही. पण त्याच्यामुळे लोकांना वाईट वाटतं ना खरं. मी नंतर लगेच शांत पण होते आणि लगेच मी म्हणवते पण मला सांगा एकदा ओरखडा उठला की उठला ना. उठला बरोबर आहे. पण पण स्वभावच तसा आहे माझा की असं पण नाही की मी एकदम माणसं तोडून बोलते खूप विचार करून बोलते. पण राग आला की म्हणजे बाहेरच्या पेक्षा घरातली माणसं हक्काची असल्यामुळे लगेच असं का असं लगेच. आता सुद्धा बघितलं का काय देवीचं दुर्गेचं रूपच दाखवलं. क्षमा मागायची असेल तर कुणाची. क्षमा मागायची असेल तर माझ्या सासूबाईंचे मागेन. आणि एक मला सांगायचं आहे म्हणजे आवर्जून आईंना माझ्या एक्सपायर म्हणजे माझ्या सासूबाईंना एक्सपायर होऊन 7 वर्ष झाले. त्यापूर्वी मला त्या म्हणत होते की आपण नक्की आदेश बांदेकरांना घरी बोलूया आणि सतत म्हणायच्या की त्या होम मिनिस्टर आपल्या घरात तुझ्यासाठी खास बोलूया. अक्षरशः मला असं वाटतं की आज त्यांनीच तुम्हाला इथपर्यंत मला पाठवलं. ह्या माझ्या सासूबाई. बरं आणि क्षमा मागायची असेल मी त्यांचीच मागेन की माझ्या हातून कळत नकळत त्यांचं मन दुखावलं काही क्षणांसाठी काही काळासाठी तर त्यांनी मला माफ करावं. आज त्यांच्या आशीर्वादाने मी स्टेबल आहे. सगळं माझा संसार पूर्ण सुखाचा आहे. आज सगळं काही त्यांच्यामुळे सुरळीत चाललेलं आहे. तर माफी मी त्यांचीच मागेन. तुम्ही आज क्षमा मागायची तर कुणाची. मी आईचीच मागेन. म्हणजे माझ्यामुळे लई त्यांना त्रास झालाय. जे आता आहे म्हणजे जेव्हा माझी परिस्थिती नव्हती तेव्हा आईने मला स्टेबल केलं आणि जेव्हा माझी परिस्थिती होती तेव्हा मी जरा आईकडे दुर्लक्ष केलं का माझं आणि आईचं पटणार नाही. मग ते म्हणजे पैशाच्या ह्याच्यावरनं ते जरा वादावाद होणार सारखी. मग घरात पण तसं होणार. मग मी 1 वर्ष बाहेर राहिलो. मग त्याच्यानंतर आईचा दवाखाना चालू झाला. परत मी घरी आलो. आईचा दवाखाना ते चालू बघत त्यामुळं जरा आईकडे दुर्लक्ष माझं झालं. त्यासाठी मी आईची माफी मागतो. सासरे भावांबद्दल काय म्हणते. सासरे भाऊ म्हणजे आमचा देव माणूस घरातला. खरंच इतका त्यांचा स्वभाव म्हणजे अगदी देव माणूस. मला तर कधी माझ्या वडिलांचंही प्रेम मिळालं नाही मला कधी इतकं त्यांचं मला प्रेम मिळालं. अरे वा काय हो कसं वाटतंय आज. खूप छान वाटतं. लग्नापूर्वी तुमची खळी खूप मोठी होती ती आता हळूहळू हसणं हळूहळू कमी होत आहे का. कशामुळे. टेन्शन कशामुळे सांगा. बाय वहिनी आता एकदा त्यांचं फेशियल करा. न चुकता दिवाळीला पहिला ह्यांचंच स्पेशल असतं. वहिनींच्या सगळ्या मुद्रा आज बघायला मिळत आहेत आपल्याला.
बरं 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 वहिनी, आता जसे हसत आहात तसेच हसत राहा. हो. तुमच्या दोघांच्याही सुखी संसारासाठी आमच्या शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबर आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.